जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पुरी करायची आहे। मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे। गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत तर हमखास असतोच। पुरी करण्यासाठी 2 वाटी गव्हाची कणिक, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, थोडासा ओवा हातावर क्रश करून घेते। ओव्यामुळे पुरी चवीला छान होते। हे मिक्स करते। थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्टसर मळायची। पोळीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा पुरीसाठी घट्टसर मळायची। सैलसर मळली तर पुरी लाटताना कणिक लावून लाटावी लागते आणि तळताना पुरी तेलकट होते। कोरडं पीठ तेलात पडून तेलही खराब होते। अशी घट्ट कणिक मळायची। 2-3 मिनिट झाकण ठेवून कणिक मुरू द्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर पुन्हा एकदा मळून घ्यायची। खूप जास्त मुरू द्यायची नाही, नाहीतर कणिक सैल होते। याचे सारख्या आकाराचे गोळे करून असे गोल करून घ्यायचे। असे एकसारखे 3 मोठे गोळे करून घेतले। हे बाजूला ठेवून एक पोळपाट घेतला, त्यावर एक गोळा घेऊन पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे। सर्व बाजूला एकसारखं लाटायचं, घोळण न लावता लाटायचं आहे। छोटे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटायच्या किंवा एक अशी पोळी लाटून घ्यायची। अशी एकसारखी पोळी लाटल्यावर एखादी वाटी घ्यायची किंवा एखाद्या डब्याचं झाकण घेऊन अशा पुरी कट करून घ्यायच्या आहे आणि ही राहिलेली कणिक अशी काढून घ्यायची। पुरी अशी लाटायची, खूप जाड नाही, खूप पातळ नाही। पुरी अशा एकसारख्या लाटून घेतल्या। पुरी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। थोडा पिठाचा गोळा टाकून बघू। पिठाचा गोळा टाकल्यानंतर लगेच वर आला आहे, म्हणजे तेल छान असं गरम झालं आहे। तेलामध्ये हळूवार पुरी टाकून पुरी तळून घ्यायची आहे। पुरी तळताना मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची। एक बाजू एकच वेळ तळायची, सारखी सारखी पलटायची नाही। अशी छान पुरी फुगत आहे। तेल निथळून पुरी काढायची। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। याच पद्धतीने राहिलेल्या पुरी तळून घेते। पुरी मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची, लो फ्लेमवर तळायच्या नाही, नाहीतर पुऱ्या तेलकट होतात। तेलात टाकल्यानंतर प्रत्येक पुरी टम फुगलेली आहे। या पद्धतीने करून बघा, अजिबात तेलकट होणार नाही। गार झाल्यावरही फुगलेल्या राहतील। एकदा करून बघा। एक पुरी बघू कशी झाली। बघा, आतून अजिबात तेलकट झाली नाही। या पद्धतीने एकदा करून बघा, घरी सर्वांना आवडेल। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।